हॅलो. आवाज येतोय का रे? येस सर. काल कुठं आलेलं आपलं? कॉचीज इंटिग्रल थेरम. कोचीस थेरम झाला का? खाली घ्या. एक्सटेंशन ऑफ कोचीज इंटिग्रल थेरम. एक्सटेंशन ऑफ कोचीज इंटिग्रल थेरम. Extension of Cauchy's integral theorem. Extension of Cauchy's integral theorem. लिहिलं का? हॅलो. एक्सटेंशन ऑफ Cauchy's integral theorem लिहिलं का? येस सर. Extension of Cauchy's integral theorem. If f of z is analytic in R between two simple closed curve C1 and C2, then integral C1 f of z dz equal to integral C2 f of z dz. C2 f of z. If f of z is analytic in R between two simple closed curves C1 and C2, then integral of f of z dz over C1 equal to integral of f of z dz equal to over C2. पुढचं लिहा. क्वेश्चन म्हणा, एक्सरसाइज लिहिलं ना ते? सर 1 मिनिट. झालं सर. लिहा. एक्सरसाइज म्हणा. फर्स्ट क्वेश्चन, इव्हॅल्युएट integral over C z plus 3 divided by z square minus 2z plus 5 z square minus 2z plus 5 into dz, where C is
where C is where C is a circle with center 1, 0, circle with center 1, 0 and radius 1. Sorry. Circle म्हणा mod z minus 1 equal to 1. Z minus 1 equal to 1. Mod z minus 1 equal to 1. बघा दिलेलं जे एक इंटिग्रल इक्वेशन आहे त्याला आय म्हणा. लेट आय इक्वल टू इंटिग्रल ओव्हर सी z plus 3 divided by z square minus 2z plus 5 dz, where c is the circle mod z minus 1 equal to 1. आता mod z minus 1 equal to 1 म्हणजे काय, तर आता जे लिहिलेलं आपण ते that is c is a circle with center. इकडे बघा इथं ही जी व्हॅल्यू असते ना 1 झेड मायनस आहे बघा, ही टर्म आहे तर तुमचा सेंटर असतो. सेंटर म्हणजे काय झाला इथं 1 + 0 आहे झाला. कळते का, हा 1 + 0 आहे पॉइंट मध्ये कसं लिहितात 1, 0. लक्षात येते का? हॅलो Yes, sir. 1, 0 and रेडियस म्हणजे हे तुम्हाला लिहून दिलेलं आहे मी. राईट हँड साइडची इक्वल टू च्या अलीकडची व्हॅल्यू रेडियस किती आहे, r इक्वल टू 1. लक्षात येते का? हॅलो Yes, sir. सर्कल विथ सेंटर and radius 1. या पद्धतीचं सर्कल येईल. हा याचा मिड पॉइंट येईल 1, 0. आता रेडियस 1 म्हणजे हा पॉइंट काय येईल रे,
तुमचा हा पॉइंट काय येईल? हॅलो हॅलो, हा पॉइंट काय येणार? 20. 20. आणि हा तुम्हाला माहितीच आहे ओ, बरोबर का? किंवा 0 समजतंय का? Yes, sir. एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस. फिगर लक्षात आली का? येस सर. मग आता काय करायचं बघा. आता आपल्याला दिलेलं फंक्शन अनालिटिक आहे किंवा नाही हे बघायचं आहे. पहिली गोष्ट, एक्स किंवा झेडच्या पॉवर मध्ये जर असेल दिलेलं फंक्शन तर ते अनालिटिक असतच. Z+3 हा अनालिटिक आहे, पण त्याच्यात बाळांनो, माझा आवाज येतोय? Yes, sir. हॅलो, ह्याच्यात डिनॉमिनेटर जर 0 आला तर फंक्शन डिफाईनच होणार नाही ना, बरोबर आहे Yes. का? डिफाईन नाहीये म्हणजे अनालिटिकचा प्रश्नच येत नाही. एक गोष्ट लक्षात ठेवा, हाच जर न्यूमरेटर मध्ये असता तर आपण काय म्हणलं असतं, पॉलिनॉमियल आहे म्हणजे डायरेक्टली अनालिटिक, नो प्रॉब्लेम. हा अनालिटिक आहे. दोन अनालिटिक फंक्शन ची दोन अनालिटिक फंक्शन फ्रॅक्शन मध्ये असतील म्हणजे एफ ऑफ एक्स, एफ ऑफ झेड आणि जी ऑफ झेड, एफ ऑफ झेड डिवायडेड बाय जी ऑफ झेड, तर ते पण काय असतंय, अनालिटिकच असतंय. नो आउट, डोंट डाऊट. फक्त प्रोव्हाइडेड जी ऑफ झेड नॉट इक्वल टू 0. हा जो डिनॉमिनेटर आहे तो नॉट इक्वल टू 0 असला पाहिजे. मग तो 0 कशाला येतो हे चेक करायचं. कसं चेक करणार? तर डिनॉमिनेटर 0 कन्सिडर करायचा. z² मायनस 2z प्लस 5 इक्वल टू 0. ह्याच्यावरून z ची व्हॅल्यू काय येईल रे? कशी काढतो? क्वाड्रॅटिक इक्वेशनचा रूल सांगा. मायनस बी, बी काय येतं? -2. -2 प्लस ऑर मायनस स्क्वेअर रूट ऑफ मायनस बी चा स्क्वेअर मायनस 4ac One याची into व्हॅल्यू 1.5 डिवायडेड बाय 2a. 2. z इक्वल टू 2 प्लस ऑर मायनस 4 मायनस 20 मायनस 16 येईल, बरोबर का? डिवायडेड बाय 2 म्हणजे 2 प्लस ऑर मायनस 4i डिवायडेड बाय 2.
झेड इक्वल टू 1 प्लस ऑर मायनस 2i येईल. बरोबर का? हॅलो, म्हणजे झेड इक्वल टू 1 प्लस 2i अँड झेड इक्वल टू 1 मायनस 2i असे 2 पॉइंट येतील. मग हा जो 1 प्लस 2i आहे आणि 1 मायनस 2i हे सर्कलच्या आतमध्ये आहेत का सर्कलच्या बाहेर आहेत हे चेक करायचं. 1 प्लस 2i म्हणजे पॉइंट झाला काय ना 1,2 मगाशी सांगितलं ना तुम्हाला, Yes, sir. जो विदाउट आय ची टर्म असते तो एक्स कोऑर्डिनेट आणि आय बरोबर असतो तो वाय कोऑर्डिनेट. 1,2 आणि 1,-2 कुठल्या क्वाड्रंट मध्ये येतात? कुठल्या क्वाड्रंट मध्ये येतात 1,2? First. फर्स्ट. आता ते पॉइंट इथं ह्या ठिकाणी किती व्हॅल्यू असेल रे? ही लाईन जर मी काढली तर ह्या ठिकाणी पॉइंट कुठला असेल सांगा. 1 1. 1 1च असणार आहे कारण रेडियस काय आहे त्याची 1 आहे ना. Yes, sir. हा Yes, 1 sir. 1च असणार आहे इथं. मग 1 1 नंतर 1 2 येणार ना. Yes. एक्स ची व्हॅल्यू 1 फिक्स आहे, ह्याच्या वर इथं कुठेतरी 1 2 असला पाहिजे. लक्षात येत आहे का? तसंच ह्याच्या खाली इथं 1 -2 असला पाहिजे. लक्षात येत आहे का? Yes, sir. म्हणजे ते सर्कलच्या आतमध्ये येणार का सर्कलच्या बाहेर? सर्कलच्या बाहेर. हा इथे एक पॉइंट येईल, थोडस वर खाली होतंय, बाहेर आहे एवढं लक्षात घ्या. हा कळतंय का? मेन मुद्दा, मूळ मुद्दा काय आहे? सर्कलच्या बाहेर आहे. इथं लिहिताना पॉइंट लिहायचं नाही सर, काय लिहायचं 1 + 2i कॉम्प्लेक्स नंबर आहे हा. कळतंय का? लक्षात आलं? कुठं आहेत? सर्कलच्या बाहेर आहेत का आत आहेत? बाहेर. मग इथं म्हणायचं क्लिअरली 1 + 2i and 1 - 2i are किंवा आर म्हणण्यापेक्षा लाईज LIES लाईज outside the curve C. outside the curve C. किंवा काही जण असे पण म्हणू शकतात, दॅट इज दोन्हीपैकी कुठलीही वाक्यरचना वापरा. डज नॉट लाईज इन सी. डज नॉट लाईज इन सी. सीच्या आतमध्ये नाही. कळते का? हॅलो, तुम्ही दोन्ही पैकी काहीही लिहा, काही अडचण नाही. एक तर लाईज आउटसाइड द कर्व किंवा डज नॉट लाईज इन सी. लक्षात येत आहे? हॅलो, Yes, sir. Yes, sir. मग एकदा हे आउटसाइड आहे हे कळलं, याचा अर्थ सर्कलच्या आतमध्ये जे सगळे पॉइंट असतील ते काय असणार? अनालिटिक असणार. सर्कल मधल्या प्रत्येक आतल्या प्रत्येक पॉइंट साठी 0 येणार आहे का तिथं? 0 कशासाठी येतो?
तर फक्त ह्या 2 पॉइंट साठी येतो. बरोबर आहे का? आणि हे दोन्ही पॉइंट सर्कलच्या बाहेर आहेत, म्हणजे सर्कलच्या आतमध्ये सगळ्या पॉइंट साठी कसं झालं फंक्शन अनालिटिक झालं. Hence, f of z is analytic. F of z is analytic in closed curve C. आणि जर analytic हॅलो बाळांनो, हॅलो हॅलो. Yes, sir. हा, मग एकदा अनालिटिक आहे कळलं तर कोचीज इंटिग्रल थेरम किंवा कोचीज थेरम काय म्हणतो? बाय कोचीज थेरम. काय सांगतो कोचीज थेरम? काय सांगतो? जर फंक्शन अनालिटिक असेल तर त्याचं इंटिग्रेशन काय येतं? काय येतं? 0. 0. काल दिलंय की, दिलंय ना? Yes, sir. थेरम वापरायचा, सोडवायची काही गरज नाही. तुम्हाला एकदा अनालिटिक दाखवलं, इंटिग्रेशन ओव्हर सी झेड प्लस 3 डिवायडेड बाय झेड स्क्वेअर मायनस 2z प्लस 5 dz इक्वल टू 0 म्हणायचं. लक्षात येतंय? Yes, sir. काय अडचण आहे त्यात? No, sir. बघा, कोणाला काय अडचण असले तर विचारू शकता. मूळ मुद्दा लक्षात ठेवा, डिनॉमिनेटरला जे आहे त्याला 0 करायचं इक्वेट, त्याच्यावरून पॉइंट काढायचे. पॉइंट जर सर्कलच्या आतमध्ये असतील तर नॉट अनालिटिक म्हणायचं. नॉट अनालिटिक म्हणलं की पुढं त्या पद्धतीने सोडवायचं. आणि जर सर्कलच्या बाहेर असेल तर डायरेक्टली कोचीज थेरम तुम्हाला काय सांगतो, त्याचं इंटिग्रल 0 आहे. सोडवायची सुद्धा गरज नाही त्या केसमध्ये. कळतंय का? हॅलो. Yes, sir. झालं? Yes, sir. पुढचं घ्या. इव्हॅल्युएट इंटिग्रल tan z dz over c where c is the curve mod z equal to 1/2. C is the curve mod z equal to 1/2.
मॉड झेड इक्वल टू 1/2. मग मॉड झेड इक्वल टू आर ह्या पद्धतीने असेल तर त्याला आपण काय म्हणतो? बरे काय म्हणतो? मॉड झेड इक्वल टू आर असेल तर काय म्हणतो? दॅट इज सी इज अ सर्कल विथ सेंटर झेड मायनस ए असेल तर ए हा सेंटर होतो. इथं काहीच नाहीये म्हणजे झेड मायनस 0 झालं. ह्या पद्धतीने लिहिता येते ते. बरोबर आहे का? हॅलो. येस सर. 0 तुम्हाला कसा लिहिता येतो? 0 प्लस 0 आहे म्हणजे पॉइंट झाला 0 0 ओरिजिन विथ सेंटर ऍट ओरिजिन अँड रेडियस. काय ते रेडियस? आर इक्वल टू 1/2. कळतंय का? हॅलो. कळतंय का? येस सर. फिगर काढा मग. Circle with center at origin. Origin center. Radius 1. हा पॉइंट काय? सॉरी रेडियस किती आहे? 1/2. हा पॉइंट काय येईल रे मग? 1. 1 कसं काय? रेडियस 1/2 आहे ना. येस 1/2, 0 येईल. येस तसंच तिकडे पॉइंट येणार बरं का. 1/2 इथं 1/2 0, 1/2 येईल. हा बरोबर आहे ना. 0, 1/2. आता याच्या डिनॉमिनेटरला काय आहे? टॅन झेडच्या 1. गोंधळ करू नका. टॅन झेड मला कसं लिहिता येईल? साइन अपॉन कॉस. आता डिनॉमिनेटरला काय आलं? कॉस झेड. मग काय घ्यायचं? कॉस झेड इक्वल टू 0. नाव कॉस झेड इक्वल टू 0. कॉस कधी 0 असतो रे? 90. कॉस 90 डिग्री. झेड इक्वल टू प्लस और मायनस π/2. बरोबर का? हॅलो.
Yes, sir. That is z equal to pi by 2, z equal to minus pi by 2. आता हा पण रिअल नंबर आहे म्हणजे कसं लिहिता येईल? पाय बाय 2 प्लस आय 0 ना. Yes. मग काय येणार? पॉइंट पाय बाय 2 कॉमा 0 मायनस पाय बाय 2 कॉमा 0. हा बोला. हॅलो. पाय बाय 2 कॉमा 0 कुठे येणार? पाय म्हणजे किती रे? 180. 80. किती? पाय 180. 180 डिग्री झालं. आता पायची व्हॅल्यू सांगा मला. 3.14 समथिंग येते. हा Yes, sir. डिवायडेड बाय 2 केलं किती येणार? 1.57. 1.57. हा 1.57 जो आहे तो सर्कलच्या आतमध्ये येईल. 1.57 कॉमा 0 हा पॉइंट कुठे येईल? एक्स ऍक्सिस वर येणार. वाय कोऑर्डिनेट 0 म्हणजे एक्स ऍक्सिस वर आले. मग ते सर्कलच्या आतमध्ये येतील का सर्कलच्या बाहेर मध्ये येतील? बाहेर. बाहेर. बाहेर येणार ना. Yes, sir. इथं कुठेतरी येईल. हा इथं कुठेतरी येईल. प्लस मायनस बरोबर का? हा मायनस पाय बाय 2 पाय बाय 2 0 मायनस पाय बाय 2 0 हे अप्रॉक्सिमेटली काढलेले आहेत. नाहीतर म्हणणार इथे येते. हा आपल्याला मूळ मुद्दा लक्षात ठेवा. काय? सर्कलच्या बाहेर आहे. कळतंय? हा मग काय म्हणणार? क्लिअरली points pi by 2 comma 0 and minus पायचा सिम्बॉल टाका तिथे. मायनस पाय बाय 2 कॉमा 0. does not lies in C. C मध्ये नाही येत ते. डज नॉट लाईज म्हणजे Lies out. एफ ऑफ झेड कसा झाला मग? Analytic. इज अनालिटिक. तिथं आपण एफ ऑफ झेड म्हणतोय पण एफ ऑफ झेड काय आहे हे सांगितलंच नाही की. इथं वर काय करा. फिगर काढल्यानंतर इथे खाली म्हणत जावा टेक एफ ऑफ झेड इक्वल टू साइन झेड अपॉन कॉस झेड. ठीक आहे. हॅलो ठीक आहे का? हॅलो. Yes, sir. एफ ऑफ झेड इज एन एनालिटिक फंक्शन.
in closed curve C. By Cauchy's theorem किंवा Cauchy's integral theorem. काय येणार? काय येणार रे? काय म्हणतो Cauchy's theorem? Integration of f of z equal to 0. म्हणजे I equal to integral over C tan z dz equal to 0. लक्षात येतंय? हॅलो, Yes, sir. कुणाला अडचण आहे याच्यात? काय असेल तर सांगा. लिहून झालंय का बघा? हॅलो बाळानो, Yes, sir. लिहून झालंय का Yes, sir. सगळ्यांचं? Yes, sir. सोडवता येईल का आता? येईल का? Yes, sir. इंटिग्रेशन e raised to 2z integral e raised to 2z upon z minus 1 dz, where c is curve mod z equal to 1/2. सोडवा ते. सांगा मला काय येते काय येत नाही. दोन मिनिटात 2-3 मिनिटाचा टाइम घ्या, सोडवा पटपट.
काय काय आलं रे मुलांनो? एफ ऑफ झेड काय घेतला? ई रेस टू 2z अपॉन z मायनस 1. फिगर तर सेमच येईल बरोबर ना? Yes, sir. डिनॉमिनेटरला काय दिसतंय? Z minus 1. मग z मायनस 1 ला 0 करायचं. Z equal to 1. पॉइंट काय झालं? 1 0. 1 0. इनसाइड आहे का आउटसाइड आहे? Outside. 1 0 म्हणजे याच्या बाहेरच येणार ना पॉइंट? Yes, sir. इथं कुठेतरी येईल. एकच पॉइंट आलाय. पॉइंट म्हणा 1 0 does not lies in C. Does not lies in C. Therefore, f of z is an analytic function in closed curve C by Cauchy's theorem. काय सांगतो Cauchy's theorem? Integral e raised to 2z upon z minus 1 equal to 0. ओके, समजलं का? Yes, sir. का काय अडचण आहे याच्यात? बरं, आहे का काय अडचण? No, sir. ठीक आहे. Evaluate integral z plus 6 divided by z square minus 4 dz, where C is the circle, where C is the circle mod z equal to 1. Mod z equal to 1. Circle with center at origin and radius 1 येईल. बरोबर का? हॅलो, Yes, sir. पॉइंट काय येतील हे? मग 0,1 आणि 1,0 येईल. बरोबर आहे का? हॅलो, डिनॉमिनेटरला काय आहे? Z square minus त्याला 0 करायचं. काय येणार? Z square equal to 4. Z equal to plus or minus 2. म्हणजे z इक्वल टू 2 प्लस I0. z इक्वल टू -2 प्लस I0. बरोबर ना? म्हणजे पॉइंट काय आले? 2 0 -2 0. कळतंय का? 2 0 -2 0 हे पॉइंट इनसाइड आहेत का आउटसाइड आहेत? Outside. Z इकडं 2 0 येईल, इथं -2 0 येईल. क्लिअरली पॉइंट्स
20 and -20 does not lie in C. That is, f of z is an analytic function in closed curve C by Cauchy's theorem. Integral काय येणार z plus 6 upon z square minus 4 equal to 0. हॅलो अरे झाले का लिहून हॅलो Yes, sir. काय अडचण No, sir. बर पुढचं सोडवा चला इव्हॅल्युएट इंटिग्रल ओव्हर सी z plus 2 divided by z minus 3 z minus 4 dz where c is circle mod z equal to 1 जमल का हॅलो जमल का Yes. सोडो
काय येतंय रे? येते काय अनालिटिक? पॉइंट काय आले? हॅलो 3040. 30 आणि 40. इनसाइड आहेत का आउटसाइड आहेत? outside, बाय कोचीस थेरम काय येणार? इंटिग्रल 0 होईल ना? लिहा की मग. हॅलो हॅलो बाळानो, Yes, sir. झालं का? Yes, sir. काय अडचण याच्यात? No, sir. ठीक आहे, उरलेलं उद्या बघू आपण. अटेंडन्स द्या. लिहून झालंय? लिहून झालेलं आहे का? Yes, sir. रोल नंबर 7, 8, 10. sir, बीच आहे. सर बी डिव्हिजनचे. सॉरी. रोल नंबर 7, 8, 10, 12, 14, 16,
2021. 27, 28. 32, 33, 34, 35. 39, 40. 44. ठीक आहे, जाऊ पुढच्या लेक्चर. करू का बंद? हॅलो.